रात्री झोपून सकाळी उठल्यावर जसा पहिला पाय जमिनीवर ठेवतो तर तुम्हाला पायामध्ये वेदना होतात का? हा प्रश्न स्वतःला अगदी प्रामाणिकपणे विचारा. गुडघे अचानक ताठ झाल्यासारखे वाटतात, कंबर वागताच टोचल्यासारखी वेदना होते, हालचालीमध्ये अशक्तपणा येतो, थकवा लागतो, जिना चढताना नेहमीपेक्षा जास्त दम लागतो, श्वास चढतो. सुरुवातीला ह्या सर्व गोष्टींकडे आपण अजिबात लक्ष देत नाही, पण हे जेव्हा रोज होऊ लागतं ना तेव्हा मनामध्ये एक विचार पक्का येतो, वाढत्या वयामुळे हे सगळं होत आहे हे आपण स्वीकारतो आणि हळूहळू ह्या त्रास आपण सहन करतो आणि ह्या त्रासचा आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा कायमचा स्वीकार करून घेतो. ह्या वेदनासोबत आपण जगायला शिकून पण जातो. पण मित्रांनो, इथंही आपण फार मोठी चूक करतो. वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे आपण मान्य करतो, पण शरीरात सतत दुखणं, सांध्यांचे आखडून जाणं, कमरेमध्ये दुखावा होणं, चालण्यामध्ये अशक्तपणा वाटणं, थकवा लागणं, गुडघे दुखणं, हे सर्व जे जाणवतं ना हे वाढत्या वयाचे लक्षण नाहीये बरं का. तर आपल्या शरीराने दिलेला आपल्याला एक संकेत आहे, इशारा आहे की शरीराच्या आत कुठेतरी पोषण कमी पडत आहे. हाडांना लागणारे खनिजे, पोषक घटक आणि हाडांमध्ये असणारा नैसर्गिक चिकटपणा आणि स्नायूंना मिळणारी ताकद हळूहळू कमी होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे रोजचं दुखणं, अकडणं, जखडणं, अशक्तपणा, थकवा जाणवतो. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साधे, सोपे, सरळ घरगुती सुपरफूड जे तुम्ही योग्य रीतीने घेतले तर वयाच्या साठीनंतरही तुमचे हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत होण्यात मदत करू शकतात आणि तुम्ही साठीच्या वयामध्ये पण तुम्ही घोड्यासारखे जलद धावाल, तेही 80-90च्या वयापर्यंत. हे लक्षात ठेवा. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून पटकन आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक पण करून द्या. हा, हे पण लक्षात ठेवा, आता जरी तुमचे वय 30-40 असेल तरी तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ तितकाच महत्वाचा आहे. आज जी तुम्ही शरीराची याप्रमाणे जी काळजी घेतली ती तुमचे पुढचे जीवन वेदनामुक्त, स्वावलंबी आणि सक्रिय राहण्याची ही गुरुकिल्ली आहे. आणि म्हणूनच वय ही खरी समस्या नाहीये बरं का फ्रेंड्स. मी तुम्हाला इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगू इच्छिते बरं का. सांधेदुखीचं मूळ कारण वय वाढणं हे नाहीये बरं का, पण आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं की वय झालं की तुमचे गुडघे दुखणारच, कंबर कडक होणारच आणि हालचाली करण्यास अवघड होणारच. पण प्रत्यक्षात असे नसते बरं का. तुम्ही पाहिले असेल अनेक लोक 70-80-90च्या वयात पण चांगल्या प्रमाणे फिरू शकतात. त्यांचं नाही कंबर दुखत, न गुडघे दुखतात, न पाय दुखतात, एकदम आनंदी जीवन जगत असतात, जीवनामध्ये एकदम सक्रिय असतात. का त्यांचं वय नाही झालं का? मग यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्रास आणि दुःखाला कारण वय नाही तर आपल्या शरीरामध्ये आतून काहीतरी चाललेली कमतरता आहे आणि ती वेळेवर लक्षात घेतली नाही, हळूहळू ती वेदनामध्ये बदलते. त्याचं खरं कारण असतं हाडांची घनता कमी होणे, हाडे आतून पोकळ होणे, हाडे कमजोर होत जाणं, त्याचप्रमाणे सांध्यातील नैसर्गिक चिकटपणा कमी होणं जे हाडांना मऊ ठेवतं, घर्षण कमी करतं, कटकट आवाज असा बंद होऊन जातो. त्यामुळे हलनचलन करताना वेदना कमी होतात आणि आपण सहज रीतीने हलनचलन करू शकतो. फ्रेंड्स, आपण जर लवकर लक्ष दिलं नाही ना तर सकाळी उठल्यावर सांधे जास्त जकडून जातात, त्यांना आतील भागात सूज येते, संरक्षण करणारी काढीत क्लिअर असते ना ती हळूहळू झिजू लागते. ही प्रक्रिया सुरू झाली ना तर वेदना, अकडणं, हालचालीची भीती हा आपल्या जीवनचा रोजचा भाग बनून जातो. हे तेव्हाच घडतं जेव्हा आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक वेळेवर मिळत नाही की कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि सूज कमी करणारे नैसर्गिक घटक. त्यातून कमी पडले तर शरीर स्वतःला मजबूत
ठेवू शकत नाही। या समस्येवर उपाय काय? तर या समस्येवर उपाय म्हणजे महागड्या गोळ्या, औषध, प्लेन क्लिअर किंवा उपचार नाही बरं का, तर योग्य पोषण मूल्याने भरलेले अन्न म्हणजे की आहार आहे। आपण शरीराला योग्य अन्न देतो तेव्हाच शरीर स्वतःला रिपेअर करण्याची ताकद परत मिळवतात। आता आपण पाहणार आहोत असे कोणते नैसर्गिक घरगुती सुपरफूड आहे की ज्याच्याने आपल्या सांधे, हाडे, नसा मजबूत होतील आणि आपण साठ काय 90च्या वयात पण आपण घोड्यासारखे धावू। तर त्याच्यातले पहिले सुपरफूड आहे पांढरे तीळ। सांधे आणि हाडांसाठी सर्वात शक्तिशाली, सहज उपलब्ध होणारा आणि वर्षानुवर्ष विश्वासात असणारा असा एखादा पदार्थ निवडायचा असेल तर तो आहे पांढरे तीळ। कोणी तुम्हाला विचारले सर्व हाडे आणि सांध्यासाठी सर्वात शक्तिशाली पदार्थ कोणता, तर फटकन उत्तर द्यायचंय पांढरे तीळ। हे पांढरे तीळ तुमच्या माझ्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात आणि संक्रांतीला तर आपल्या घरी हे तीळ भरमसाठ येतात, कारण की आपल्या पूर्वजांना माहिती आहे तीळ हे हाडे आणि सांध्यासाठी सुपरफूड आहे म्हणून। या स्वयंपाकघरामध्ये असलेले हे छोटेसे पांढरे तीळ जरी दिसायला छोटे आहेत ना तरी आतून फार मोठे काम करतात। तीळमध्ये कॅल्शियम फक्त प्रमाणात जास्तच नाही तर शरीराला सहजतेने शोषून घेता येईल अशा स्वरूपात असतं आणि म्हणूनच दूध किंवा पनीर मधून जे कॅल्शियम मिळते त्याच्या प्रमाणात तीळचे कॅल्शियम 10 पटीने जास्त असतं आणि म्हणूनच दूध आणि पनीर मधून जे मिळणारे कॅल्शियम शरीराला पुरते प्रमाणात लागत नाही, तिथे तीळ मधले कॅल्शियम याच्यापेक्षा 10 पटीने जास्त शरीरात शोषले जातं। तीळ हाडे आणि सांध्यांना पुरेशा प्रमाणात पोषण देतात। कडधान्यांचा नेहमी उपयोग केल्याने हाडांमधील जो कोरडेपणा आहे तो हळूहळू कमी होतो। चालताना, वागताना, उठताना, बसताना जो कडकड आवाज होतो, जी वेदना होते ती वेदना हळूहळू कमी होते आणि नाहीशी होऊन जाते। त्यामध्ये होणारी सूज, अकड आणि सकाळचा कडकपणा यावरही तिळाचा चांगला परिणाम दिसून येतो। हाडांची घनता वाढवतात आणि म्हणून हाड आतून मजबूत होतात आणि म्हणून फ्रॅक्चर, मोडणे, कमजोरीचा धोका फार कमी होतो। म्हणूनच तीळ फक्त वृद्धांसाठीच नाही तर लहान मोठे सर्वांसाठी एक उत्तम संरक्षणात्मक आहार आहे। आता तीळ आहारात घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वेगळी पद्धत काही करण्याची गरज नाही बरं का। काय करायचंय, 1 टीस्पून तीळ घ्यायची आहे, तिला हलकीशी शेकून घ्यायची आहे आणि कोमट पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर ती चावून खायची आहे, कारण की चावणे ही पचण्याची पहिली पायरी आहे। म्हणून चावून खा बरं का। शिवाय तुम्ही भाजीवर, कोथिंबीरवर, सलाडवर, रायत्यावर, एखाद्या नाश्त्यावर टाकून पण खाऊ शकता, पण तीळ शक्यतोवर भाजून खा। हिवाळ्यात फास्ट फूडच्या जागेवर तुम्ही लहान मुलांना ही शेकलेली तीळ 2-1 चमचा आणि गूळ असे रोज खायला द्या तर त्यांच्यामधले कॅल्शियम वाढेल आणि त्यांची वृद्धी पण होईल। याशिवाय तुम्ही हिवाळ्यात त्यांना तीळचे लाडू, तीळची चिक्की, इतर कोणत्याही पदार्थामध्ये हे करून तुम्ही त्याला देऊ शकता आणि तुम्ही स्वतःही खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा वाढेल। पण हेही लक्षात ठेवा की तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करण्याची दवा घेत असाल, तुम्हाला किडनी स्टोन असेल, लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, इतर काही आजार असतील, गरोदर स्त्री असेल तर तुम्ही हे तीळ खाण्याचे टाळावे किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याच्यानंतरच हा उपाय सुरू करावा, कारण तीळ थोडे उष्ण असतात आणि म्हणून। आता दुसरे सुपरफूड आहे मखाने। फ्रेंड्स, मखाण्यांना लोक उपासाच्या वेळी खाण्याची किंवा वजन कमी करताना खाण्याची किंवा मसाल्याचा पदार्थ म्हणूनच त्याच्याकडे बघतात, पण मखाने हे हाडे आणि सांध्यांसाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक टॉनिक आहे, कारण की मखाने आधुनिक पोषणशास्त्र आणि आयुर्वेदिक दोघींच्या दृष्टीने मखाण्यांना विशेष महत्व दिले जाते।
कारण की मखाण्यांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस हाडांना आणि सांध्यांना पोषण देणारी भरपूर प्रमाणात असतात. सोबतच शरीरात कोलेजनच्या निर्मितीसाठी पण सपोर्ट करतात. त्यांची लवचिकता आणि मजबूती टिकवण्यासाठी गरजेचं असतं. उठताना, बसताना, चालताना, हिरताना, फिरताना भीती हळूहळू कमी होते, कारण की वेदना होत नाही. तेच म्हणजे वय वाढल्यानंतर शरीर स्वतः पुरेशा प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम तयार करू शकत नाही, तर मखाणे हा एकदम सुरक्षित आणि पचणारा पर्याय ठरतो. वृद्ध व्यक्तींमध्ये होणारी हाडांची झीज, सांध्यातील सूज, थकवा करण्यासाठी मखाणे अत्यंत उपयोगी ठरतात. आता मखाणे आहारात घ्यायचे असेल तर त्याच्या 2 सोप्या आणि सरळ पद्धती आहेत. पद्धत नंबर 1, रात्री झोपण्याआधी त्यांना हलकेसे शेकून घ्या. दुधात घालून खाल्ले तर हाडांना रात्रभर पोषण मिळते. दुसरी पद्धत आहे की संध्याकाळच्या टायमाला तुम्ही काय करा, कढईमध्ये थोडस तूप टाका आणि त्याच्यात मखाण्यांना चांगले क्रिस्पी शेकून घ्या आणि त्याच्यावर थोडस काळं मीठ आणि काळी मिरीचं पावडर टाका आणि असा मस्त अगदी हेल्दी स्नॅक बनवून तुम्ही संध्याकाळच्या टायमाला खाऊ शकता. ही मखाण्यांची खीर करून पण खाऊ शकता. आणि तुम्हाला मी इथे बोनस टिप देते, ती म्हणजे अशी की तुमच्याकडे लहान मुलं असतील, नातू असतील, तर त्यांना तुम्ही मी तुम्हाला आता सांगितलं तसं त्यांना थोडस काळी मिरीची पावडर आणि काळं मीठ टाकून शेकू तुम्ही त्यांना डब्यामध्ये शाळेत जाताना नाश्त्यामध्ये पण देऊ शकता. भाजून नाश्त्यामध्ये किंवा दुधामध्ये किंवा खीर बनवून खाऊ शकता. पण एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा, जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल, तुम्हाला युरिक ऍसिड वाढलेलं असेल, स्काउटचा त्रास असेल, मखाणे नियमित खाण्याचा आधी डॉक्टरचा सल्ला घेणे जरुरी आहे बरं का. तिसरं सुपरफूड आहे हळद आणि काळी मिरी, ज्याला आपण गोल्ड मिल्क म्हणतो तेच आहे. हळद आणि काळी मिरी आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतं. बहुतांशी लोकांना असं वाटतं सांधेदुखी म्हणजे बाहेरून जाणवणारी वेदना आहे, पण तसं नाही बरं का. परंतु ती प्रत्यक्ष आतून सुरू झालेली सूजचा परिणाम असतो. सांध्यांच्या आतून सूज वाढते आणि त्यामुळे हलनचलनमध्ये, चालण्यामध्ये त्रास होत असतो, वेदना होत असतात. आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर सांधे जास्त जखडून जातात, कडक होऊन जातात. त्यामुळे आपल्याला एवढी असह्य वेदना होते की आपल्याला चालताना, वागताना भीती वाटू लागते. ती सूज वेळेवर जर कमी केली नाही तर सांध्यांना संरक्षण देणारी जी लेयर आहे कार्टिक्सला पण नुकसान पोहोचवू लागते. मग त्यातून दीर्घकाळ करणाऱ्या वेदनांची सुरुवात होते. ही सूज कमी करण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेली सर्वात जुनी, विश्वसनीय आणि सुरक्षित म्हणजे हळद, जी आपले जुन्या काळापासून लोक वापरत आले आहे तीच. हळदमधील कर्क्युमिन हा घटक सूज उतरवण्यासाठी सर्वात महत्वाचे काम करतो. ती वेदना शांत करतो, सांध्यांमधील घर्षण कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे काळी मिरी हळदीची शरीरामध्ये सहज आणि चांगल्या रीतीने शोषण करण्यास मदत करते. त्यामुळे या दोघांचे एकत्रीकरण अधिक प्रभावशाली परिणाम ठरतो. या मिश्रणाला आपण गोल्ड मिल्क असे म्हणतो. गोल्ड मिल्क घेण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी. आता हे गोल्ड मिल्क कसे बनवायचे आहे तर एका तपेलीमध्ये 1 ग्लास किंवा 1 कप दूध तुम्ही उकळायला ठेवा. त्याच्यामध्ये हळद टाकायची गरज नाही, चिमूटभर हळद टाका आणि उकळत असेल तेव्हाच मिरे, आपल्या स्वयंपाकघरात मिरे असतातच, त्याच्यातले फक्त 2च मिरे घ्यायचे, त्यांना बारीक वाटून टाकायचे आणि ती पावडर बनवून त्याच्यात टाका आणि चांगले उकळून गेल्यानंतर त्याला थोडे थंड होऊ द्या. थोडे कोमट असेल तेव्हा त्याला रात्री झोपण्याआधी तुम्ही हे दूध घ्यायचं आहे. आणि रात्रभर हे आपल्या शरीरामध्ये हाडे सांध्यांवर चांगला परिणाम करतात. हे गोल्ड मिल्क रात्री झोपण्यापूर्वी आपण घेतो, म्हणजे अख्खी रात्र ते आपल्या सांध्यांवर काम करत असतं. आपल्या सांध्यांमधील सूज असेल किंवा आपल्या शरीरामध्ये, हाडांमध्ये, शरीरामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा दुखावा असेल, तो दुखावा काही उठल्यावर जाणवणारा कडकपणा कमी करण्यास मदत करतो. एक महत्वाची सूचना, तुम्हाला जर पित्ताशयाचा त्रास असेल किंवा तुम्हाला ब्लिडिंग वगैरे होत असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये खूप गरमी असेल किंवा तुम्हाला
खूपच त्रास होत असेल तर हा उपाय सुरू करण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या बरं. चौथं सुपरफूड आहे उडदाची डाळ. फ्रेंड, सर्वच डाळी आरोग्यासाठी चांगल्या असतात, पण हाडं आणि स्नायूंना खरी ताकद देणारी डाळ कोणती, तर ती उडदाची डाळ. आयुर्वेदात उडदाची डाळला बलदायी असं म्हटलेलं आहे. शक्ती आणि बल देणारा आहार, आणि विशेष म्हणजे वय वाढल्यानंतर ते जेव्हा कमजोर होतात, स्नायू जेव्हा सैल होतात, त्यांना डगमग होतो, म्हणजे आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा उडदाची डाळ शरीराला आतून आधार देण्याचे काम करते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम इतर डाळच्या प्रमाणात जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे या डाळीमध्ये आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. आयुर्ना बळकट करतात आणि देखील कमी करतात. स्नायू म्हणजे सांध्यांवर कमी ताण आणि त्याच्यामुळे गुडघे, कंबर, इतर सांध्यांना दीर्घकाळी संरक्षण मिळते. म्हणून उडीद डाळ केवळ पोट भरण्यासाठी नाही तर शरीराला मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. डाळ आहारात समाविष्ट करण्याचे अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहेत. उडीद डाळची खिचडी करून जेवणात घेता येते. उडीद डाळची तुम्ही इडली, डोसा पण करून खाऊ शकता. उडदाची डाळची भाजी पण करून तुम्ही खाऊ शकता. उडदाच्या डाळाचं सूप बनवून पण तुम्ही पिऊ शकता. इडली, डोसा, सूप पचण्यास हलके असते आणि म्हणून संध्याकाळच्या जेवणात तुम्ही हे सामील करू शकता. आणि सूप सकाळी नाश्त्यामध्ये पण तुम्ही पिऊ शकता. काही लोक उडदाची डाळचा हलवा पण करून खातात, पण तो कमी प्रमाणात खायचा बरं का. योग्य पद्धतीने नियमित उडदाची डाळ खाल्ल्याने आणि स्नायूंची जाणणारी कमजोरी नक्कीच कमी होईल. तुम्ही उडदाची डाळ पाहिली असेल, तिच्यामध्ये थोडी चिकाटी असते आणि ह्या चिकाटीमुळेच ते हाडांच्या सांध्यांमध्ये वंगण तयार करते आणि म्हणून ती वय असो, वृद्ध असो, लहान असे, मोठे असो, सर्वांसाठी खूपच उपयोगी आहे. आणि म्हणून उडदाच्या डाळचा आहारामध्ये समावेश नक्की करा बरं का. आणि शेवटचं सुपरफूड जाणण्याच्या आधी तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, जर माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या. पाचवा सुपरफूड आहे जवस. हल्ली ज्याला अळसी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे बरं का. सकाळी उठल्यावर जर तुमचे सांधे तुम्हाला खूपच कडक झाल्यासारखे वाटत असेल, त्यांना चालायला सुरुवात करताना शरीर साथ देत नसेल, पावलाखालची तळ पायामध्ये खूपच वेदना होत असेल, या सर्वांसाठी सर्वात महत्वाचं कारण ज्या सांध्यांमध्ये नैसर्गिकरित्या जे ग्रीस आहे, जो वंगण आहे, जो चिकटपणा आहे, तो हळूहळू कमी होत आहे आणि त्याच्यामुळे हाडांमध्ये घर्षण वाढत चालले आहे आणि त्याच्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा, अखडणे, जखडणे, दुखणे, सूज येणे, त्यामुळे सकाळी चालण्यास अडथळा निर्माण होतो. त्यावेळेस अशी एक प्रभावशाली आणि नैसर्गिक उपाय ठरतो. जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आहे. जवस सांध्यांमधील सूज कमी करतात आणि सांध्यांमध्ये नैसर्गिक चिकटपणा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे हाडे लवचिक राहतात, एकमेकांवर घर्षण करत नाही आणि चालताना दुखत नाही आणि त्यामुळे आपण सहजतेने चालतो. त्याशिवाय जवस ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी पण मदतरूप ठरतात बरं का. वय वाढल्यानंतर आरोग्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट हे जवस ठरतात. जवस आहारात घेण्याच्या अत्यंत सोप्या अनेक पद्धती आहेत. जसे की जवसला तुम्ही थोडेसे हलकेसे शेकून घ्या, त्याची पावडर करून टाका आणि दह्यामध्ये मिसळून पण तुम्ही खाऊ शकता. रात्री झोपताना अर्धी चमची जवसचं पावडर घ्या, ते फाकून घ्या, वरून कोमट पाणी पिऊन घ्या तरीही चालेल. ही दुसरी मेथड झाली. आणि मी तुम्हाला सर्वात सोपी आणि सरळ मेथड सांगते, जी माझ्याकडून मी तुम्हाला सांगते की जवसला तुम्ही मस्त हलकेसे शेका. जवसला हलकेसे शेकतानाच त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाका आणि थोडंसं पाण्याची शितळी मारा आणि त्याला हलके शेका. म्हणजे ते आणि थोडंसं लिंबू पण पिळून दिला तुम्ही आणि त्याला चांगले हलके शेकून घ्या आणि हे तुम्ही मुखवास म्हणून खाऊ शकता. ते खूपच स्वादिष्ट लागतात. प्रमाणे जवस घेतल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला सकाळच्या सांध्यातील कडकपणा हा कमी झाल्याचा तुम्हाला जाणवेल. तसेच ज्ञानमध्ये हलकेपणा, सहजपणा तुम्हाला
तुम्हाला जाणवेल. आता आपण पाहणार आहोत सोपा डेली रुटीन. फ्रेंड, तुम्हाला हे सगळं ऐकून गोंधळ होत असेल, गोंधळ वाटत असेल की काय, केव्हा, कधी आणि कसं खायचं. आणि याच्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि प्रॅक्टिकल डेली रुटीन लक्षात ठेवा. प्रथम सकाळी उठल्यावर हलकेसे शेकलेले 1 टीस्पून पांढरे तीळ कोमट पाण्याबरोबर घ्या, जे हाडांना दिवसभरासाठी मजबूत पोषण देतील. सकाळी नाश्त्यामध्ये थोडेसे तुपामध्ये शेकलेले आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि मिरीपूड टाकलेले अगदी क्रिस्पी मखाणे नाश्त्यामध्ये घ्या, जेणेकरून तुम्हाला दिवसभरामध्ये तुमचे सांधे सहज हलनचलन करतील. दुपारी जेवणामध्ये उडदाची डाळ घ्या. उडदाची डाळ दुपारी जेवणामध्ये रोज घेण्याची गरज नाही, आठवड्यातून 2 वेळा घ्या तरी पुरेशी राहील. दुपारी जेवणानंतर शेकलेली थोडेसे काळं मीठ आणि लिंबू टाकून शेकलेली जवस घ्या, म्हणजे की अळसी घ्या, अर्धी चमची घ्या बरं का, तरी पुरेशी आहे, ज्याच्याने तुमच्या सांध्यामधील ग्रीस टिकून राहील आणि वाढेल, जेणेकरून तुम्ही सहजरित्या उठणे, बसणे, हलणे, चालणे दिवसभर करू शकाल. जर तुम्ही दुपारी जेवणानंतर जवस खात नसाल तर हलकीशी शेकलेली संध्याकाळच्या टायमाला हलकीशी शेकलेली जवसचं पावडर अर्धी चमची फाकून कोमट पाणी पिऊन घ्या तरीही चालेल. तरी पण तुमच्या सांध्यांमध्ये चिकटपणा राहील, हाडांमध्ये लवचिकता राहील. आणि रात्रीच्या टायमाला झोपण्याच्या वेळी तुम्ही गोल्डन मिल्क म्हणजे 1 कप दुधामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे काळी मिरीचे पावडर टाका आणि त्याला चांगले उकळून कोमट झाल्यावर प्या, जेणेकरून तुमच्या रात्रभरमध्ये सांध्यांची शरीरातील दुखावा कमी होऊन जाईल आणि सकाळी तुम्हाला उठल्यावर विणीवर पाय टाकणे जे तुम्हाला अवघड वाटत होते ते सोपे होऊन जाईल. दिवसभर तुमच्या शरीरामध्ये पॉवर राहील. हा दिवसभराचा डेली रुटीन तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि म्हणूनच आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद पण लागणार नाही, पण माझं मनोबळ वाढेल आणि म्हणूनच सबस्क्राईब नक्की करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या बरं का. हे डेली रुटीन तुम्ही रोजच करायचं असं नाही, आठवड्यातून 3-4 वेळा केलं तरीही चालेल. मी पाहिलं ना, हे डेली रुटीन अजिबात अवघड नाहीये, महागडं तर अजिबात नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ पण काढायची गरज नाहीये. रोजच्या रुटीन मध्ये सहज बसणारा हा प्लॅन आहे. हे डेली रुटीन तुम्ही थोडे दिवस रोज फॉलो करशाल तर 20-25 दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. तुम्हाला जाणवेल की सकाळचे अकडे कमी झालेले आहे, तुमचा आत्मविश्वास वाढेल, कंबर व गुडघे व सांधे हलके वाटू लागतील, तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही. हे सगळं एकच रात्रमध्ये होणार नाही बरं का. शरीराला योग्य आहार मिळेल तर शरीर स्वतः करायला सुरुवात करतात आणि हाच खरा बदल असतो. आपल्या हाडांवर आणि सांध्यांवर आपलं संपूर्ण जीवन उभं असतं. हे आपल्यासाठी रोजचं काम करतात, मोजू राहतात आणि म्हणूनच आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा आजपासूनच एक निर्णय घ्या, बदला, सवयी बदला. वेदना कमी करण्यावर नाही, तो वेदना करणाऱ्या मूळ कारणावर काम करा. कारण योग्य वेळी घेतलेली काळजी तुम्हाला पुढच्या आयुष्यात स्वावलंबी, सक्रिय आणि वेदनामुक्त ठेवू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि बेल प्रेस करून द्या, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील. अशाच नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. जय श्री कृष्ण.